बापच आळीपाळीने 3 मुलींचे लचके तोडत होता. वैतागून आई कोकणातून नालासोपाऱ्यात आली. तिथेही तेच घडलं. मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या नालासोपाऱ्यात एका इसमाने आपल्या पोटच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या 3ही मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा पिता खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे आणि या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. पीडित मुली या सख्या बहिणी आहेत. त्या मूळच्या कोकणातील राहणाऱ्या आहेत. मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला एकूण 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपात करण्यात आला होता. अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई 5ही मुलींना घेऊन नालासोपाराला एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली. या 3 मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य 2 मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्यामुळे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.